गर्दी बघा समोरच्या बैलाला बघण्यासाठी गर्दी बघा किती आहे. बाकासूरला हा बघा बाकासूर 8 वाजता बँकेकडून सेलिब्रिटी इव्हिनिंग आपण पाहणार आहोत. अजरामर शकीतांची सुरेल मैफिल आपण या ठिकाणी अनुभवतोय. ना त्याला गव बोलतात. हे बघा केवढा आहे बघा तो. इकडे खुर्च्यांवर जाऊन बसता. नाव सर्जा आहे त्याचं आणि हा बैल आहे इकडं. हा बुटकी म्हैस बुटकी बुटकी बघा बुटकी म्हैस. आणि तिची तिचे वैशिष्ट्य लिहिलेत काय आहेत ती नाव वगैरे लिहिलं आहे, उंची लिहिले, वय वगैरे सगळं लिहिलं आहे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. साहिल मराठी ब्लॉग्स या चॅनलमध्ये नवीन लोकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग आपण आपल्या चिपळूणमध्ये शूट करणार आहोत. आपल्या चिपळूणमध्ये बहादूरशाह इथे आत्ता कृषी महोत्सव आहे. माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व प्रत्येक वर्षी हा कृषी महोत्सव असतो. सो आजच्या वर्षीसुद्धा आहे. सो मी मागच्या वर्षी प्लॅन केला होता की तुम्हाला तो दाखवीन, पण अनफॉर्च्युनेटली तो दाखवायला नाही भेटला. सो आत्ता आपण पूर्ण तो कृषी महोत्सव फिरणार आहोत, बघणार आहोत कसं काय आहे ते. आणि आपले मित्रसुद्धा आपल्याला आतमध्ये भेटणार आहेत. सो त्यांना पण भेटूया, त्यांच्यासोबत फिरूया पूर्ण कृषी महोत्सव. अजून ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघितल्या नसतील त्यासुद्धा तुम्हाला दाखवू. आणि त्याच्यासोबतच बैलगाडी क्षेत्रातील नामांकित बैलसुद्धा इथे आलेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवू. आणि त्याचबरोबर ज्या विविध पद्धती असतात कृषी क्षेत्रामधल्या, ज्या आपण आपल्या परिसरामध्ये बघतो, अनुभवतो, त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटतील. सो त्यासुद्धा दाखवूया तुम्हाला आणि पूर्ण बघूया. सो पूर्ण ब्लॉग बघा आणि शेवटपर्यंत राहा. हा समोर ना एंट्री गेट आहे. इथं पूर्ण लिहिलं आहे कृषी संवर्धन वगैरे. आणि ह्याचं गेट बघा कोणत्या पद्धतीने तयार केला. एकदम आपला जो आपला कृषी क्षेत्र असतं ना, त्यामध्ये जो आपण शेती वगैरे करतो तेव्हा जो गावा साईडला जी शेती केली जाते ना, त्याचा जो पेंडा उरतो ना, त्या पेंडाच्या साह्याने हा गेट तयार करण्यात आला आहे पूर्ण. आणि ते मेसीचे बांबू वगैरे असतात ना, त्याच्यापासून तयार करण्यात तुम्ही समोर बघू शकता या साईडला. आणि इथे हा पूर्ण पंडाल इकडं आतमध्ये आहे. आणि इथे वाशिष्ठी डेअरी जे प्रशांतजी यादव साहेब आहेत त्यांची एक उद्योग म्हणून त्यांनी सुरुवात केलेली वाशिष्ठी डेअरी. आणि त्यांचे सगळं जे कार्य आहे ते तुम्हाला LED स्क्रीनवरती दिसत असेल. इथूनच असा इंटरेस्ट समोर आहे. इकडे हे पूर्ण दिसलं आहे आता. हे बघा कृषी पशुसंवर्धन व त्याच्याबद्दल काही ज्या माहिती आहेत इथे ज्या सगळं आता आहे ते ह्या पूर्ण मॅपमध्ये दिलं आहे. सो तुम्ही बघू शकता समोर. आणि हा गेट पूर्ण बघा कसं आहे. आणि आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला असे छोटे छोटे पॉईंटसुद्धा दिसतील जिथे की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी एक्झिबिशन करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे लावण्यात आलेल्या आहेत दाखवण्यासाठी. सो आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये सुद्धा चेकआउट करूया. हे बघा इकडे सुद्धा पूर्ण नारळ वगैरे आहेत. असे भात म्हणजे प्रत्येक भाताचे प्रकार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ज्या व्हरायटीज असतात ना राईसमधल्या त्यासुद्धा येत आहेत. भाज्यांमधल्या व्हरायटीज त्यासुद्धा इथे आहेत. अजून जे काही गोष्टी मसाल्यांमध्ये असतील त्यासुद्धा आहेत. हे बघा इथे खूप गोष्टी आहेत इथे, खूप जशा बघण्यासारख्या खूप. आणि ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जर काही तुम्हाला बघायचं असेल त्यासुद्धा गोष्टी इथे तुम्हाला दाखवण्यात आल्या. आपण ह्या रोपांची लागवड कशी करतो, त्यांची ठेवणी कशी असते बरोबर. ह्या साईडला तुम्हाला एक आपले छोटी विमानतळाची इथे दिसत असेल. परत तिकडे अशा गोष्टी भरपूर आहेत तिथे. आणि हे बघा हे ट्रॅक्टर्स वगैरे असतात ना जे शेतीसाठी छोटे वापरले जातात ते सुद्धा इथे तुम्हाला दिसतील. आणि हे औषध फवारणीचं जे यंत्र आहे ते सुद्धा आहे, मशीन आहे, भरपूर गोष्टी. चला तर मग बघूया आतमध्ये. त्याचबरोबर ना तुम्हाला इथे गाड्यांचे सुद्धा स्टॉल दिसतील वेगवेगळ्या. इथे होंडाचे आहेत, ह्या साईडला हिरोचे आहेत. हे बघा इकडे ह्या साईडला होंडाचे आहेत. परत कार्सचे सुद्धा आहेत. परत पिकअप ट्रक्स त्यांचेसुद्धा इथे तुम्हाला दिसतील इथे समोर बरोबर. ह्या साईडला आपल्याला महिंद्राचे सुद्धा असे म्हणजे गाड्यांची सुद्धा एक्झिबिशन इथं आले. सो तुम्ही बघू शकता किती मोठं हे एक्झिबिशन आहे चिपळूणमध्ये. ट्रॅक्टरसुद्धा आहेत, परत EV बाईक्ससुद्धा आहेत. त्याच्याबरोबर जर तुम्हाला इंडस्ट्री सेक्टरमध्ये बघायचं असेल ते सुद्धा समोर आहे. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर आपल्या प्लांट्सच्या ग्रोथमध्ये ते सुद्धा इथे आहेत. तुम्हाला छोट्या गोष्टीसुद्धा इथे बघायला भेटतील. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण आतमध्ये जाऊन बघूया. इथून एंट्रेस आहे. सो आतमध्ये जाऊया आणि बघूया. इथून जाताना आहे ना असे रेलिंग लावलेत. हे बघा हे समोर असे पूर्ण किमान तुम्ही बोलू शकता 10 ते 15 रेलिंग्स आहेत. तिकडून आपल्याला क्रॉस करून आतमध्ये जायचं आहे.
ते बघण्यासाठी आतमध्ये. आणि तिथे आतमध्ये असे छोटे छोटे स्टॉल लावलेत ते तुम्ही बघू शकता. चारही साईडला आहेत. ह्या साईडला म्हणजे इकडून जी लोकं आता ज्यांचं बघून झालं ते आता इकडून बाहेर चालले, जी लोकं आता आतमध्ये येतात ती इकडून येतात. सो आपण पण त्या साईडने आलो आहे आणि आता आपण आतमध्ये जातो आहे. इथे छोटे छोटे स्टॉल आहेत बघा, पूर्ण साईडला आहेत, बघू शकता तुम्ही. भरपूर गोष्टी आहेत तिथे ज्या आपल्या डेली लाईफमध्ये युजेबल गोष्टी आहेत ना, त्यासुद्धा इथे आहेत. लहान मुलांपासून सगळ्यांसाठी इथे भरपूर गोष्टी आहेत. सो तुम्ही त्या बघू शकता. आणि आता आपण इथे आलो आहे. आता पुढे फूड एक्झिबिशन पण आहे समोर. त्याचबरोबर इथे जे मी तुम्हाला वाशिष्ठी बोललो त्याचा स्टॉल्स होतं इथे बघा. त्याचबरोबर आतमध्ये जाऊया आपण. बघा रेलिंग्स किती आहेत बघा गाईस. चालून चालून पाय दुखायचं वेळ आला. असं परत आपल्याला ते क्रॉस करून गाईस तिकडून परत जायचं आहे. गर्दी बघा गाईस किती आहे. संध्याकाळचे गाईस 3:30 वाजलेत. आमचा 3 वाजता पेपर झाला. पेपर कंप्लीट केला आणि आम्ही डायरेक्ट आता इथे आलो आहे. सो घरच्यांना सांगून आले, त्यात काही प्रॉब्लेम नाही, काही ओरडणार नाही. घरी गेल्यावर करू अभ्यास. सो गर्दी बघा पुढे किती गर्दी बघा गाईस. गर्दी क्रॉस करत आपण आतमध्ये जातो. आतमध्ये एक गोष्ट आहे की आपल्याला आपले मित्रसुद्धा भेटणार आहेत. सो मज्जा येणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत राहा. आपण आतमध्ये आलो आहे. माझ्या मागे तुम्ही पंडाल बघू शकता आणि त्याच्यासोबत आपले मित्रसुद्धा आतमध्ये आलेत. सो त्यांना पण जाऊन भेटूयात. त्याचबरोबर इथे बकासूरसुद्धा आला आहे, जो बैलगाडी क्षेत्रामधील एकदम सर्वात मोठा बैल मानला जातो. तो सुद्धा आला आहे. तो सुद्धा आपण बघायला जाऊया. तिथे आत्ताच खूप गर्दी आहे. सो बघूयात आपल्याला जागा भेटते की नाही तिथे जाण्यासाठी. सो माझ्या मागे तुम्ही फूड स्टॉलसुद्धा बघू शकता या साईडला. सो आपण जाऊयात मित्रांसोबत. तिथे मित्र पण आहेत समोर भेटलेत, त्यांना जाऊन भेटूयात. बघा इकडे समोर फूड स्टॉल आहेत आणि त्याचबरोबर इथे पूर्ण राऊंड मारून यायला लागतंय. माईकवरती तुम्ही बघू शकता बकासूरची अनाउन्समेंट करताय. सो हा पूर्ण स्टेज आहे. एवढा आहे बघा गाईस. पंडाल बघा म्हणजे मंडप गाईस. लिटरली तुम्हाला सांगू की एकदम 4-5 बिल्डिंगची जागा आहे एवढा मंडप आहे गाईचा. सो तुम्ही बघू शकता समोर. आणि इकडे तिथेच समोर बकासूर आहे. तिथेच गर्दी बघा गाईस किती आहे. सो आपल्याला जर चान्स भेटला तर नक्की जाऊ तिथे आणि नक्की बघून येऊ. सो जाऊयात. हे बघा आपले समोर मित्र बसलेत गाईस. ते बघा तिथे निहार आहे, तो बॅग घेऊन लपतोय आणि त्याच्या मागे कोण आहे गाईस मला माहीत नाही, बट जाऊयात आपण. हे निहार गाईस, निहार लपतोय. बघूयात काय आलं, काय इश्यू झाला आहे का गाईस. हा बघा लपतोय बघा कसं. अरे गाईस, तुम्हाला ती रील माहिती आहे ना आपण जी पोस्ट केली होती आईस्क्रीमवाली, त्याच्यावरती ह्याचा जरा एक इश्यू झाला होता भावाचा. सो थोडा मी हायपर झालो होतो, बट त्यांनी तो हँडल केला इश्यू. त्यात काय नाही. आपण नेक्स्ट टाइम असं काही घडून देणार नाही. ओके. अरे नेक्स्ट टाइम पासून नाही जाणार. ओके गाईस. हा बघा. अरे पोरींसारखं नको रे लाजू गाईज. हा बघा निहार आहे. सो हा बोलला म्हणून मी आज आलो, नाहीतर मी डायरेक्ट घरी जाणार होतो, कारण का उद्या पण पेपर आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे का गाईज. तो बघा प्रतीक पण आहे. आपण गाईज आहे ना समोर बघा. तिथे समोर बघा काय तिथे सुद्धा आहेत, इकडे सुद्धा आहे. गर्दी बघा किती आहे तिथे बघण्यासाठी. आणि इकडे तर मोठं एकदम स्टेजच आहे. इकडून भरपूर लोक येतात अजून. ज्यांचं कॉलेज सुटले जो तो इकडेच येतो गाईज. आता ना आपण बकासूरला बघायला जाणार. सो आपल्यासोबत प्रतीक आहे. प्रतीक हाय कर. गाईज आमचे दोघांचे पण पेपर होते. पेपर झाले, पेपर कंप्लीट केले आणि बोललो चला जाऊया, कॉन्टेंट भेटलाय तुमच्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी. सो जाऊया तिथे आणि तुमच्यासाठी मस्तपैकी एक व्हिडिओ तयार करूया. सो प्रतीक पण आला माझ्यासोबत. यार लाजतो पण हा काहीच लाजत नाही. जाऊया बघा. आणि या माध्यमातून आपण प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये कोकणातला सगळ्यात मोठा इव्हेंट. सो जाऊयात ठाणे. बैलाला बघण्यासाठी गर्दी बघा किती आहे बकासूरला. हा बघा बकासूर. 8 वाजता बँकॉक सेलिब्रिटी इव्हिनिंग आपण पाहणार आहोत. अजरामर शकीतांची सुरेल मैफिल आपण त्या बैलाला सिक्युरिटी सुद्धा दिले. म्हणजे आर्मीची जी सिक्युरिटी असेल ती सुद्धा समोर बघू शकता. दुसरा दिवस हा बैल
मोठा बैल मानला जातो हा बैलगाडी क्षेत्रामधली. गर्दी बघा त्याला बघण्यासाठी किती आहे. चारही साईडला पूर्ण गर्दी आहे. आपल्याला जागा भेटली तर अजून जरा क्लोजअपला जाऊया, बघूया जागा भेटते काय. तर बघा गाईस कासू काहीच गर्दी बघा गर्दी. जे बसतात ना तिथे जातो त्याच्यावर रेलिंग होते आणि त्याच्यावरती बघूया समोरचा व्ह्यू कसा दिसतो तुम्हाला सुद्धा दाखवू. प्रतीक आहे माझ्यासोबत. सो तिथनं बघूया. इथं बकासूची गर्दी बघा काहीच किती. थोडा इथं वरती थोड्या तिथे पडायची भीती वाटते. बसलोय प्रतीकाने मी आणि समोर बघा, समोर त्या बैलाला बघण्याची गर्दी बघा किती आहे. आणि हे बघा स्टेज बघा इथून समोर. इकडे सारे बैल आहेत, इकडे दुसरे बैल आहेत जे नामांकित आहेत ते भरपूर आले. तिथं पशुसंवर्धन पण आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. जाऊयात आपण नंतर पुढे तिथे आणि बघूया. हे बघा ही गर्दी बघा त्या बैलाला बघण्यासाठी. बकासूर हा दुसरा बकासूर. हा त्यासोबतचा दुसरा बकासूर. अच्छा. डुप्लिकेट कॉफी. अरे बापरे. हेच बघा त्याची डुप्लिकेट कॉपी त्या बैलाची. मस्त आहे. आपण जाऊन बघूयात आपण तिकडे नंतर. ह्याच्यावरून आम्ही आता उतरतोय ह्याच्यावरून. गाईस बघा इकडे आता आम्ही इथून खाली उतरलो. आता आम्ही अजून उद्या एक गाईस बैल येणार आहे बघा. गाय वगैरे इकडे लावलेत. त्याच्यात काय रे ते काय गाईस गाय आहे की काय आहे. बाबरी बाबऱ्या काहीतरी नाव. सॉरी गाय नाही काहीतरी बैल सारखं. गाईस हिंद केसरी रेडा पण आहे इथं बघा समोर. त्याची पूर्ण डिटेलिंग दिलं आहे. हिंद केसरी गजेंद्र रेडा. मालकाचं नाव विलास गणपती नाईक. गाव मुंगळसी सुली तालुका कांगवाड बेलगाव. चलो बघा गाईस आकार बघा केवढा. तसं काहीच फक्त तुम्ही फूड बघा. तो जे खातो ना ते बघा. खाद्य बघा 15 kg दूध असतं त्याला. 4 kg पेंड असते. 2 ते 3 kg सफरचंद लागतात ह्याला. सो माणसांची गोष्ट राहिली लांबच ह्याला ज्या प्राण्याला. आणि हे 2 आहेत. सो तिथे तुम्ही त्याचं बघू शकता वजन वगैरे त्याचं पूर्ण दिलं आहे. 1.5 टन आहे गाईस. आणि दररोजचा चारा ऊस मका गवत इत्यादी. तर सोबत दररोजचा खर्च त्याचा 2000 रुपये प्रति दिवसाचा खर्च आहे गाईस. म्हणजे आणि आत्तापर्यंत ह्या ज्या रेड्याला आहे ना जी विकण्याची किंमत आली होती तब्बल 1.5 कोटीच्या घरात होती गाईस. विचार करू शकता तुम्ही एखाद्या रेड्याची किंमत 1.5 कोटीसुद्धा जाऊ शकते. म्हणजे किती काळजी घेतली जाते प्राण्यांची सुद्धा ते तुम्ही बघू शकता इथे. सो आपण आता पुढे जाऊया. चल प्रतीक. गाईस बाकीचे सुद्धा इथं आहेत. हे बघा हा दुसरा एक बकासूर छोटावाला. आणि जाऊया आपण आतमध्ये जाऊयात. भरपूर गाईस भरपूर इथे आलेत. बैलगाडी क्षेत्रातले बैलसुद्धा आलेत भरपूर. गाईस हे तुम्ही समोर बघू शकता. हे बघून तुम्हाला काय रिअलाईज होतं असं. त्याचं साईज बघा. ह्याची साईज बघा काय आहे. आणि ह्याच्या प्राण्यांची साईज आहे बघा. आणि ह्याची ह्याला काय म्हटलं जातं सेम त्याच टाईपचं आहे. बट ह्याची साईज बघा गाईस केवढं. ह्याचं खाद्य वगैरे इथं समोर लिहिलं आहे. तसे 3 लाईनमध्ये आहे मोठे वगैरे केवढे आहेत बघा गाईस. त्याला गहू बोलतात. बघा केवढा आहे बघा तो. खुर्च्यांवर जाऊन बसता. नाव सर्जा आहे त्याचं. आणि हा बैल आहे इकडं. हां नको मारेल तो आपल्याला. ऐसा बघा ते साईज बघा केवढा आहे बघा तो. इकडं फोटोशूट चालू आहे. हेच पुढं जाऊया.
भरपूर आहेत. निहार कुठे गेला रे? गाईस पुढे जाऊयात. हे बघा सक्षम बघा गाईस. गाईस इकडे या साईडला गाईस इथं वाशिष्ठी डेअरीचं छोटं मॉड्यूल पण आहे. उचलतात वाटतं ते. चलो बघून येऊया आपण. नाही एक साईड घेतायत वाटतं ते. सावळेमध्ये घेतायत. हो guys. ही आपल्या चिपळूणची वाशिष्ठी डेअरी त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. पडलेली ओके. ही आपल्या पिंपळीमध्ये आहे. सो जिथून मी घरी जातो ना ज्या रोडलाच लागून आहे. सो इथे हे बघा पूर्ण तुम्ही तिथे जर आपण एक कधीतरी जाऊ. जो माझा दुसरा चॅनल आहे ना साहिल मोहिते 29 त्याच्यावरती मी एक मिनी ब्लॉग केला आहे याच्यामध्ये. सो तो तुम्ही जाऊन चेकआउट करा आपल्या त्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला दिसेल वाशिष्ठी डेअरी कशी आहे. सो हे छोटंसं मॉड्यूल आहे त्याचं. कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला इथे ते छोटं मॉड्यूल बघायला भेटेल. गर्दी खूप आहे गाईस. चला जाऊया समोर बघा इथे कसं आणि गायींचे प्रकार आहेत. गीर गाय ज्या मोठ्या प्रमाणावरती दूध देतात तुम्हाला माहिती आहे. बघा छोटे छोटे पाडेसुद्धा आहेत इथे बघायला. बघा इथं सर्जा म्हणून एक बैल आहे बैलगाडी क्षेत्रातला तो सुद्धा आहे. आपल्या इथेच आहे गाईच आहे बघा जुन्या काळातले जे बैलगाड्या वगैरे असतात ना ते ह्याच्यात बैलगाडी ह्याला बैलगाडी बोलतात. बैलगाडीवर बसून जायचे पहिल्या जमान्यातली लोक. गाड्या नव्हत्या तेव्हाच आहे गाईच. आता ही गाडी होती. इकडे गोठा पण आहे गाईच छोटासा. पहिल्या काळातला गोठा. आता काय सगळे प्लास्टरवाले आले. इकडे पण आहेत अजून जाऊन बघूया. गाईस गोठा बघूया आपण आता. बघा इथं गुरं लावले. जुन्या काळातला काहीच गोठा आहे. गोटे ते आता दोघांना हो. प्रतीक आहेस तू पण ये. हो गाईज आमच्या वर्गातला एक. हो गाईज आहे बघा बैल आहे. मारल गाईज मला सावकाश आहे प्रतीक. काहीच मी हात लावतो त्याला. ए भाव नाही मारला नाही. मारेल प्रतीक नेल तुला ओढत. चल बाहेर काहीच बाहेर जाऊया आपण. गर्दी बघा आतमध्ये यायला किती. घोडे वगैरे पण आहेत गाईस. हे गोट्याला आपण बघितलं आता. बघा ह्याच्यावरती बैलगाडा पळवला जातो. ह्याला छकडा बोलतात. ह्याला काय बोलतात? छकडी बोलतात काहीतरी बोलतात. शर्यतीला झुपतात ना ते छकडी आहे. हां गाई समोर उंट पण आहेत. उंट बघायला जाऊया. तिकडं तुम्हाला लव बर्ड्सच्या व्हरायटीज दिसतात. परत चिकन वगैरे सगळं आहे. उंट गाईस तुमच्या अशा एका उंट मित्राला टॅग करा. जो तुमच्या ग्रुपमध्ये एकदम उंच मित्र असेल ना त्याला टॅग करा. हे उंट त्याच्यासारखेच दिसत आहेत. बिचारा कुठं असेल त्याला शोधाने टॅग करा पाहिजे. गाईस आहे बघा इकडे चिकनचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत. परत भरपूर आहेत गाईस. वेगवेगळ्या रानाचे कोंबड्या बघा त्याच्या रानामध्ये गावतात. हे घरचे आहेत. बदक आहेत गाईस. किती स्वच्छ बदक आहेत ना. मुलगा दे गाईचा कोंबडा बघा केवढा आहे. प्रमोट करतो हा बघा. ओ तेरी मस्ती नाही काहीच मस्ती करायला. लव बर्ड्स बघा समोर किती. अरे चावतो चले. ए बिस्लरी भाया बिस्लरी दो. भाया बिस्लरी. बुटकी म्हैस बुटकी
बुटकी म्हैस. आणि तिची तिचे वैशिष्ट्य लिहिलेत काय आहेत ती, नाव वगैरे लिहिलं आहे, उंची लिहिले, वय वगैरे सगळं लिहिलं आहे बघा गाईस. कसं हे छोटूशीच आहे. अजून जाऊया पुढं बघूया चला. पण जुन्या काळातलं एक घर बघायला जाणार आहोत. वासुदेव पण आहे तिथे. आतमध्ये जाऊया आणि ते घर बघूयात आपण. पूर्ण शेणाचं आहे ते, पूर्ण बनलेलं आहे बघा. आणि आतमध्ये पेंडोकडे एकदम गारवईल असे ठिकाण आहे हे बघा. पहिल्या कालीची काहीच घर होते ना त्या प्रकारचे इथे बघा. पूर्ण रेडिओ वगैरे पण बघू शकता. ते भांडी पण आहेत त्या प्रकारची वगैरे. इथे आपल्याला आतमध्ये आलो प्रसाद. थँक्यू. आतमध्ये आलो प्रसाद वगैरे देतो वगैरे पण ते बघू शकता. इच्छा सर्व गोष्टी ठेवतात. जे स्वयंपाकासाठी लागतात ना का त्या गोष्टी. ही चूल आहे. जुन्या काळातली. हे बेड आहे जुन्या काळातला लाकडाची. आता ना स्टीलचं वापरतात पण पहिल्या काळी असं लाकडाची. माणूस आहे चुळीची. त्याच्यामध्ये तिथं बरणी आहे मिठाची पुरलेली खाली. हा डबा आहे इथं मसाल्याचा. की सगळ्या करायचं ते साहित्य आपल्याकडे सगळे. सगळ्या गोष्टी काही जुन्या काळातल्या सगळ्या टोटली बघू शकता इथे पूर्ण. बिली आहे. आणि आम्ही मस्त आहे गायचं. हिचं वरचा आकार पण बघू शकता तुम्ही कसं आहे पूर्ण. पूर्ण स्ट्रक्चरच नाही. जुनी भांडी मस्त आहे गायचं. हे घ्या. चल जाऊया काय. आता आम्ही हे माचन का काहीतरी आहे ते बघायला जातो वर. ते बघा इथे असं इकडून जा म्हणजे कसं बरं पडेल. काय सर बघा. आणि इकडून बाकासूर पण बघायला भेटेल तुम्हाला. बोलतो नाही बघा. आपण बघितलं आहे त्याला पण तुम्हाला अजून एकदा बसलेला आहे. बसला आहे बिचारा. दमला. लोक बघून बघून दमला तो. हे घर बघा. आपण हे बघायला आलो ते बघू. गर्दी खूप चौकच आहे बघा. हे माचन असं आतमध्ये आहे बघा पूर्ण. ते जे बांबूच आहे गायचं हे सगळं. आणि ह्या पेंडा आहे. ह्याला पेंडा बोलतात तुम्हाला माहिती आहे. सो गवत. येस येस. हा व्ह्यू बघा इथून किती जण लोक आलेत. भरपूर हा तुझं नाव लिहिले की त्यांनी कसं वाटलं ते लिहा. हो गायचं बघा समोर. तू काय मोठा व्हिडिओ स्टार आहे. नाही अरे बस काय भाई. नावली बघितलं काय जातं आपण याच्या बुकमध्ये नाव लिहिणं आपल्या फीडबॅक देऊया. नाही तू लिही. तू चांगलं लिहिशील काय ते. आम्ही बघितलं बैल वगैरे सगळं बघितलं. जे ज्या गोष्टी होत्या तुम्हाला दाखवल्या. अजून गोष्टी दाखवल्या असत्या बट टाईम नाही भेटला. कॉलेजमधून डायरेक्ट आलो. अचानक ठरलं. सो बघू उद्या जर यायचा प्रयत्न केला तर नक्की आहे. आणि अजून तुम्हाला दाखवेन आता कारण का आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे. उद्या पेपर आहे. त्या पेपरचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. बाकीच्या गोष्टी सर्व आहेत. सो घरी खोटं बोलून नाही येऊ शकत. खरं बोलेन आणि नक्की आहे उद्या. सो समोर स्क्रीनवरती जिथे त्या लोकांना बघायला प्रॉपर भेटत नाही त्यांनी स्क्रीनवरती बघू शकता माझ्या इथे. हा बघा गाईस प्रतीक निघाला भाई. बाय बाय. घरी जा मग गाईस. प्लीज चल चल. घालणार तो आईस्क्रीम. गाईज हा आईस्क्रीम घालतोय. आता बाय उद्या. साला गद्दारी करतोय. गाईज गद्दारी करतो. आता आम्ही फक्त पूर्ण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे जे पूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवलं कसं वाटलं कमेंटमध्ये त्याला प्रतिसाद द्या मला. आणि त्याचसोबत असे मराठी नवीन ब्लॉग्स तुम्हाला येत राहतील. सो जी लोक चॅनलवरती नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशा नवीन नवीन मराठी ब्लॉगसाठी तयार राहा. सो बाय बाय गाईज अँड टेक युअर सेल्फ अँड टेक युअर फॅमिली. लव यू गाईज.